ते तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं बसेल. लाठीचार्ज झालेला आहे. आंदोलनकर्ते संसद भवनावरती कूच करत होते, त्यांच्यावर देखील लाठीचार्ज झालेला आहे. एकीकडे सोनम वांगचुक यांना जबरदस्ती. हे बघा, या देशाचा इतिहास आहे. ते तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं बसेल. जे तायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे. विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले. आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत. त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची. पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत ते? काय त्यांची अण्णावं? हे कम कम ही ऑक्सफर्डची विद्यार्थिनी आहे. आणि आज तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत. ते स्वतःहून सामील झालेत. आणि तुम्हाला ह्याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत. ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे. जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल. सर, सोनम वांगचुक यांचं उपोषण देखील दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नाही, सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय. देश एक होतोय. या सरकारसाठी हे चांगलं नाही. या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे. या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत. एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे.